बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। विद्या प्रतिष्ठानच्या आवारामध्ये दिवंगत अजित पवार यांचं स्मारक होणार असून या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित करण्यासाठी शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। जयकुमार, स्मारकासंदर्भातली जी जागा आहे त्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का आणि किती वेळापासून बैठक सुरू आहे? नक्कीच कस्तुरी, स्मारकासह अजून 2 मुद्दे देखील या बैठकीमध्ये महत्त्वाचे ठरू शकतात। मी आता ज्या ठिकाणी आहे ती विद्या प्रतिष्ठानमधले जे सेंट्रल बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये आपण पाहू शकता की शरद पवार असतील, अजित पवारांचे दोन्ही सुपुत्र जय पवार आणि पार्थ पवार हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। 3 मुद्दे महत्त्वाचे म्हणजे कोणते, तर पहिलं म्हणजे पक्ष विलीनीकरणावरती देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। दुसरं म्हणजे या ज्या ठिकाणी दिवंगत अजित पवारांवरती जे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी स्मारक बांधण्याचा विषय देखील असेल। आणि तिसरं म्हणजे अजित पवार ज्या या संस्थेमध्ये विश्वस्त पदावरती होते, आता त्यांची ती जागा रिक्त झालेली आहे। मग या जागेवरती दोन्ही सुपुत्रांपैकी कुणाला घेतलं जाणार हे देखील या 3 मुद्दे या बैठकीमध्ये असू शकतात। परंतु जो स्मारकाचा विषय आहे, 2 दिवसांपूर्वी अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं की ज्या ठिकाणी अजित पवारांचे अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी स्मारक बांधायचं ठरलेलं आहे। साहेबांनी त्या ठिकाणची पाहणी केली आहे असे किरण गुजर यांच्याकडनं म्हणण्यात आले होते। परंतु शरद पवारांना आज सकाळी तो प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणले की मला त्या संदर्भात काही माहिती नाही, अजून जर बैठक झाली तर त्या संदर्भात आम्ही चर्चा करू, असे देखील शरद पवारांकडनं उत्तर त्यांच्याकडनं मिळालेलं आहे। आणि आता या ठिकाणावर एक टीम जी आहे स्मारकासंदर्भाची, एक एक्सपर्टची टीम या ठिकाणी बोलवण्यात आली होती। त्यांच्यात आणि शरद पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील यांच्यात एक बैठक त्या ठिकाणी झालेली आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता बारामतीमध्ये अजित पवारांचं ज्या ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात आले आहे त्या ठिकाणी स्मारक देखील बांधणार असल्याची माहिती मिळत आहे। कस्तुरी, धन्यवाद जयकुमार, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।